गाठी काय ग मावशी? मावशी मी कोपऱ्याने कोपऱ्या शोधला, कुठेही काही सापडलेलं नाही. स्वाती खूप मोठ्या संकटात आहे. म्हणजे? तिला या संकटातून बाहेर काढायला हवं. नाही कळलं नाही मला. वास घे. शी, कसं शक्य आहे हे? अगं थोड्या वेळापूर्वी मी तिला पेज भरवली तेव्हा नाही आला असा घाणेरडा वास. यापेक्षाही खूप मोठं टेन्शन आहे. काय? मगाशी आपण दोघे इथे होतो आणि स्वाती मला म्हणाली आत तिला कोणतरी पेज भरवत होतं. मावशी अगं हे सगळं काय चाललंय? पुन्हा ते दुष्टचक्र सुरू झाले. हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं याची माहिती काढायला हवी. मावशी ही पेज तूच बनवली होतीस ना? हो. आणि मगाशी तू जेव्हा घरात आलीस तेव्हा तुला एकटीलाच हा वास येत होता, बाकी आम्हाला कोणालाच नव्हता येत. अगदी बरोबर. मग काय करायचं आता? चल बेडरूम मध्ये जाऊन पाहूया. हा सर. साक्षीताई आल्या की मी गावीच निघून जाते. काय करू? सारखं सारखं समते मलाच बोलतात, पण यावेळेला गेले ना तर पुन्हा येणारच नाही. मग बघा माझी किंमत कळल. आता साक्षीताईंना लवकर बरं वाटावं म्हणजे झालं. तुला इथून जाता येणार नाही. तुला इथेच मरावं लागेल. नाही नाही आई आई सोडा मला. नाही आई नाही सोडा मला. आई आई साक्षीताई साक्षीताई आई 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 आई
इथे वास जास्त येतोय असं नाही वाटत गाडगे तुला? तू खाली बघ. हा बघते. गार्गी, काय ग मावशी? गार्गी इकडे ये. स्वातीच्या शरीराला वास येतोय हा. मावशी काय आहे सगळं? गार्गी, बरी आहे का ग आता स्वाती? हा म्हणजे अंगात ताप आहे, पण आता झोप लागली आहे तिला. डॉक्टरला फोन केला होता का तुम्ही? नेमके आपले डॉक्टर मुंबई बाहेर आहेत. मावशी, हा वास गॅस चालू आहे ना, जरा बघतेस का? हा हो. किरण, स्वाती बरी होईल ना ग? हो होईल बरी. भाऊजी मला सांगा, हॉस्पिटलमधून आम्ही गेल्यानंतर नेमकं काय काय घडलं? म्हणजे तुम्ही आलात आणि नंतर आम्ही निघालो. हो, त्यानंतर नेमकं काय काय घडलं सांगा ना भाऊजी. हिला जाग आली, मला म्हणाले की मला भूक लागली आहे, आपल्याकडे जेवण आहे, मी देतो तुला. लवकर द्या जरा, भुकीने कसं तरी होतंय पोटात. हो देतो. जरा मला प्लेट तर आणू देशील की नाही? स्वातीला आता जाग आली ना, तर तिला जेवण देत होतो, तर डबा चुकून खाली पडला आणि सगळं जेवण वाया गेलंय. अहो तुम्ही बाहेर कशाला जाता? तुम्ही हाच डबा घ्या ना. अहो नको. या. खूप मोठी चूक झाली. मी दुर्लक्ष नको करायला हवं. म्हणजे आईनं मीच मारलं, माझ्यामुळे गेले. आई मला नव्हतं माहित की तुम्ही आहात. मी मुद्दामून नाही केलं हो, मी मुद्दामून नाही केलं. वैजू, अगं काय तू इतका वेळ काय झाडू मारतेस? हा काय काय झालंय? बोल ना, काय झालंय?
ताई साक्षीताई काय झालं? कुठे कोण आहे? कोणी नाहीये तिथे. अहो या काय इकडे आहेत. साक्षीताई बघा ना. वैजू, तुला काही वेळ लागलाय का? नाही आई. अहो या काय इकडे. वैजू, अगं काय अशी करतेस? काय झालंय? वैजू, 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 मी काय विचारते तुला ग? अशी काय करतेस? वैजू, वैजू, हॅलो. हॅलो मावशी, वहिनीला डिस्चार्ज मिळालाय. मी, दादा आणि वहिनी एका तासात पोहोचतोय घरी. अरे इतक्या लवकर? हो मावशी, घरी आल्यावर बोलूया. आत्ता निघतोय. ओके. बरं बरं, चालेल. ये. अरे आलात सुद्धा. साक्षी, अशक्तपणा वाटत असेल ना? चल जाऊन आराम कर. अगं ती व्यवस्थित आहे. तू आत्ता जसं बघतेस ना तसंच डॉक्टर बघत होते. व्यवस्थित ठणठणीत आहे ती. कधी एकदा घरी जातोय असं झालं होतं वहिनीला. नाही, तसं असलं तरी तुला आराम करायला पाहिजे. जा बरं आराम कर. नंतर जाते. आकाश, अरे तू सांग ना तिला. अगं ती व्यवस्थित आहे. तिला बरं वाटत असेल तरी तुम्ही आराम करायला पाहिजे. जा साक्षी, आराम कर. ठीक आहे, मी ही फ्रेश होऊन येतो. चल साक्षी. तू का तिला इतक्या लवकर घेऊन आलास घरी? मला माहिती ती पूर्णपणे बरी झालेली नाहीये. मावशी, मी स्वतः बोललोय डॉक्टरांशी. तेच मला म्हणाले तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. नाहीतर तिला पूर्ण बरं वाटेपर्यंत मी तरी घरी येऊ दिलं असतं का? एनिवे, तू हे वैजूला दे आणि तिला सांग काहीतरी जेवायला करायला. मला खूप भूक लागली. हा, आलो. कालपर्यंत ही मुलगी कोमात जाईल अशी अवस्था होती आणि आज ठणठणीत बरी झाली. हे असं कसं होऊ शकतं? वैजू पण न सांगता निघून गेली. काहीतरी विचित्र आहे. निश्चितच गडबड आहे काहीतरी. नक्कीच काहीतरी गडबड आहे. नक्की काय झालं किरण, सांगशील का? भाऊजी, तुम्ही पाहताय ना स्वाती कसं करते. किरण, तू काय बोलतेस ना, मला काही कळतच नाहीये. कशी आहे स्वाती? अगं मावशी, तापच उतरत नाही आईचा. किरण, मला सांग, मी स्वातीच्या कालच्या रात्रीच्या जेवणाबद्दल तुला सांगत होतो, तर तू असं का म्हणालीस की काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे? जेवण? अगं बाळा, काल रात्री हॉस्पिटलमध्ये आपल्या घरनं जेवण नेलं होतं ना. अगं काही नाही, स्वातीला बाहेरचं जेवण द्यावं लागलं ना हॉस्पिटलमध्ये, म्हणून. का? आपल्या घरचं जे जेवण नेलं होतं ना, तो डबा खाली पडला आणि सगळं जेवण सांडलं. किरण, स्वातीचं काय करायचं? बघ ना, तिचा तापच उतरत नाहीये. मी सुद्धा मगासपासून डॉक्टरलाही फोन करतेय, पण डॉक्टरांनाही फोन लागत नाहीये. आणि आज बाहेर सुद्धा खूप पाऊस आहे. गार्गी, थोडं थांब, ताप उतरेल. पण मावशी, ताप उतरतच नाहीये. जरा तिच्या अंगाला हात लावून बघ, मग तुला कळेल. अगं हो, पण आता आपल्याकडे काहीच पर्याय नाही.
उद्या उजाड्याची वाट पाहावी लागेल. सकाळ झाली ना की पहिले तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. मीही येईन तुझ्यासोबत. मी जरा जेवणाचं बघते. कुठे पडून गेली वैजू? आणि असं का वेड्यासारखं करत होती? क्षितिजला सांगायला हवं होतं, नाहीतर नंतर मलाच ओरडेल आधी का नाही सांगितलं म्हणून. या वैजुनी ना डोक्याला ताप देऊन ठेवलाय नुसता. आता स्वयंपाक मला करावा लागेल. तू तू इथे काय करतेस आराम करायचं सोडून? यांना भूक लागली होती. वैजूला हाक मारली पण ती नाहीये बहुतेक करा. मग मी चालेल स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करायला. अगं पण त्याची काय गरज आहे? आत्ताच तर तू आजारपणातनं उठलीस ना. जा तू आराम कर. आणि तूच म्हणतेस ना की तुझा आणि स्वयंपाकाचा 36चा आकडा आहे म्हणून. का काय झालं? इतका पण वाईट स्वयंपाक नाही करत मी. सुंदर स्वयंपाक करते मी. धक्का बसला? जेवण जेवून बघा एकदा, आणखीन धक्का बसेल. आज स्वयंपाक मीच करणार. जा तुम्ही आराम करा. जा कर. हो. मावशी, बाबा, सुरुवात करा ना. आणि तू? मी बघते. मला आता इच्छा नाहीये जेवणाची. का? मला आता भूक नाहीये म्हणून. खरं तर माझी अजिबात इच्छा नाहीये काय खाण्याची. तुम्ही असं काय करताय? स्वातीला कळलं ना की तिच्या काळजीपोटी तुम्ही जेवत नाही आहात तर तिला वाईट वाटेल. आई, स्वाती तू बाहेर का आलीस? का? अगं माझी झोप झाली म्हणून आले. अगं पण नुसतं पडून राहायचं ना. इतका ताप आहे एकदा तुझ्या अंगामध्ये. अहो अंगाला हात लावून बघा, अजिबात ताप नाहीये. हो खरंच ताप नाहीये. मग मी म्हटलं की नाही. अगं ताप नाही म्हणून काय झालं? आराम करायला हवा ना. मला खरंच खूप कंटाळा आलाय झोपून झोपून, आणि बरं वाटतंय मला आता.
माझं डोकं दुखायचंही थांबलंय. आणि हे काय, तुम्ही फक्त वरण भात जेवताय? जरा 10 मिनिटं थांबा, मी बाकीचं करते. हं? आई, एक दिवस जर का आम्ही वरण भात खाल्ला ना तर काही बिघडणार नाही. अगं 10 मिनिटात होईल, जरा थांबा, आलेच मी. हं? अगं स्वाती, स्वाती न ही कोणाचंही ऐकणार नाही. इतका ताप होता हिच्या अंगात आणि अचानक बरं वाटायला लागलं.